नमस्कार, माझे नाव धनाजी तुकाराम पाटील, राहणार एमगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। मी 30 गुंठ्यामध्ये निराश 86-032 2 जानेवारी 2025 ला लागण केलेली आहे। आतापर्यंत 30 गुंठ्यात 45 टन ऊस झाला। ह्या पिकासाठी प्लांटो दाणेदार रासायनिक खताबरोबर सुरुवातीला लागण करताना 2 बॅगा आणि भरणीनंतर 2 बॅगा असा वापर केलेला आहे। प्लांटोची दाणेदार खतं वापरल्यामुळे किंवा प्लांटोची आळवणी आणि फवारणी केल्यामुळे आम्हाला ऊसात प्रगती भरपूर जाणवली आहे। त्याच्यामुळे पानांची संख्या अधिक ऊसाची जाडी आणि उंची याचं प्रमाण आमच्या योग्य आम्हाला पाहिजे तसे मिळाले आहे। पहिली आळवणी आम्ही प्लांटो ड्रिप अधिक पिस्टीम हे वापरल्यामुळे आमची सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊसाची काळोखी हिरवागार ऊस राहिलाय। पहिल्या फवारणीला प्लांटो झाईम आणि पिस्टीम, दुसऱ्या फवारणीला पिस्टीम प्लांटो मायक्रो आणि तिसऱ्या फवारणीला पिस्टीम आणि ऑर्नेट हे वापरल्यामुळे आमच्या ऊसाची उंची अधिक ऊसाला काळोखी ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत हाय तशी राहिली। याचे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे 15 दिवस ऊस पाण्यात असतोय, नदीच्या कडला क्षेत्र असून देखील अवरेज आम्ही पडतोय। 23-24 सालाला आम्ही इतर कंपनीचे आळवणी फवारणी याचा वापर केला। तो वापर करून आम्हाला अवरेज गुंठ्याद्वारे 1 टन ह्या स्वरूपात मिळत होते आणि 2025 ला आम्ही प्लांटोची आळवणी फवारणी अधिक दाणेदार हे वापरल्यामुळे आम्हाला गुंठ्याकाठी 1.5 टनाचा अवरेज मिळाले। 11 गुंठ्यात मला 17 टन ऊस मिळालेला आहे आणि आता राहिलेला प्लॉट माझा 20 गुंठे आहे। 20 गुंठ्यात मला 30 टनाची अपेक्षा आहे आणि मिळणार। हा ऊस आता उभा आहे। ऊस 2 जानेवारीची लागण आहे, तरी देखील आम्ही डिसेंबर मध्ये जरी घालला तरी आम्हाला 1.5चा अवरेज मिळणार हे आम्हाला खात्री आहे। प्लांटोचा जो खर्च आलेला आहे मी काढलाय, तर प्लांटो आळवणी फवारणी आणि दाणेदार याचा खर्च 30 गुंठ्याला 6000 रुपये आलाय। 6000 रुपये घालून मला जर 10-15 टन ऊस वाढत असेल तर मी आणि 30 गुंठ्यात तिची लागण यंदा करणार आहे 2026 ला। तर यांचाच वापर प्लांटोचाच वापर करणार आहे। शेतकऱ्यांना सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही प्लांटो चे सर्व प्रोडक्ट वापरा, याचा फायदा तुम्हाला नक्की मिळणार।